नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आपण आहोत डहाणू येथील सावटा बजरंगबली मंदिरामध्ये। आज आहे चैत्र पौर्णिमा, त्याचबरोबर आहे हनुमान जन्मोत्सव। त्या निमित्ताने आपण डहाणू येथील सावटा गावामधल्या हनुमान मंदिरामध्ये आले आहेत। अतिशय जागृत आणि नवसाला पावणारा हा देव आहे। तर माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये पाहत रहा। अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या मंदिराबद्दल देणार आहे। नमस्कार, मी प्रगती पाटील तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आपण आहोत डहाणू येथील सावटा बजरंगबली मंदिरामध्ये आणि आपल्या बरोबर ह्या सुंदर ताई आहेत आणि ह्यांची ही मागे सुंदर कलाकृती दिसते। तर ही कलाकृती कशी त्यांनी केली आणि त्याचं त्यांना कल्पना कुठून आली त्याचं अगदी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे। तर ताई तुमचं नाव सांगा सगळ्यात पहिलं। माझं नाव आहे रीमा जैन मच्छी आणि पप्पांचं नाव आहे जैन गोसाई मच्छी। ही म्हणजे खरं म्हणजे पप्पांचं होतं आवड, म्हणजे पप्पांची आवड होती त्यापासून मग मला झाली की पप्पांची स्वप्न मी पूर्ण करावं, मग त्याच्यासाठी पप्पांनी सर्वांनी उत्साह दिला मला। तसंच ह्या मंदिरात सावटा हनुमानजी मंदिर आहे, तिथे मी 7 वर्ष अगोदर जॉईन झाले। तिकडे शंकर सारस्वत आहेत, त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिले की मंदिरात तू ये आपल्याला शिक्षणाला प्रोत्साहन दिलं। मग त्याच्यामुळेच मला पेंटिंग करायचं सुद्धा प्रोत्साहन झालं की मी पेंटिंग हळूहळू मग त्यांची इच्छा होती की आपल्याला रामायण थोडंसं दाखवायचं आहे की कसं प्रसारित करायचंय म्हणजे हे सर्व। तर त्याच्या बालग्रुप आहे, त्यांनीच मला सर्व आयडिया दिली असं पेंटिंग करायची। त्यांनी चुका पण मला भरपूर दाखवल्या, त्याच्यामुळेच मी एवढी शिकली। बरोबर, किती सुंदर हे आहे की बजरंगबली हे महादेवांचे 11वे रुद्र अवतार आहेत आणि त्यांनी बघा सगळ्यात पहिला बजरंगबलींना महादेवांच्या शिवलिंगाला दाखवले। आणि दुसरं चित्र आहे ते सूर्य गिळतानाचं आहे, बरोबर की नाही? हो। आणि पुढचं राम मिलाप आहे, बरोबर, जेव्हा बजरंगबली पहिल्यांदा रामाला भेटले, बरोबर। आणि हे म्हणजे जेव्हा म्हणजे हनुमानजीचं भेट झाली रामासोबत तेव्हा ते आपल्या घेऊन गेलेले की पुढे रस्ता काय आहे त्याच्यासाठी घेऊन तो फोटो आहे, बरोबर। मग हे जेव्हा रामजीने सांगून हनुमानजी जेव्हा सीतामाताकडे गेले की रामजीचं तुम्हाला बरोबर तो चित्र आहे, बरोबर, हे लंकेतला आहे, बरोबर। मग जेव्हा हनुमानजीने सीतामाताशी भेट केल्यानंतर त्यांना फळ खायचं होतं तेव्हा मग त्यांनी लंकेला आणि जेव्हा ते परत आल्यानंतर मग त्यांनी रामसेतूला सुरुवात केली होती। मग तेव्हापासून आणि लक्ष्मणला जेव्हा बाण लागलेलं तेव्हा तेव्हा संजीवनी घेऊन येताना आणि जेव्हा राम दरबारात आले आणि विचारलेलं हनुमानजींना की
किती प्रेम आहे रामजीशी किंवा सीतामाताशी, तेव्हा त्यांनी आपलं छाती शिवून दाखवलं की माझं हे प्रेम आहे, असं त्यांनी दाखवल्याचं हे केलं. बरोबर, खूप छान, खूप छान. तर बघा किती सुंदर ह्या ताईंची कला आहे आणि रांगोळी पण त्यांची खूपच अप्रतिम बनवतात. जसं मी पेंटिंग केलंय तसं मी बाहेरचे पण कामं वगैरे करते, जसं पोर्ट्रेट आहे वगैरे, वॉल पेंटिंग आहे, शाळेतली कामं आहे, तशी माझी सर्व कामं सुद्धा चालू असतात. आणि म्हणजे कोणाला क्लासेस वगैरे करायचे असतात तेही मी घेऊ शकते. आणि तुम्ही ऑर्डर्स पण घेतात, रांगोळी वगैरे बनवायची वगैरे असतील तर त्याच्या पण ऑर्डर्स. ओके, तर ह्या ताईचा स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसेल. जर तुम्हाला आमच्या म्हणजे तुम्ही डहाणू मध्येच करता की डहाणू बाहेर? ओके, डहाणू मध्ये किंवा डहाणू बाहेर जर तुम्हाला रांगोळी किंवा इतरही पोस्टर्स किंवा स्कूल्समध्ये सुंदर सुंदर पेंटिंग्स, वॉल पेंटिंग्स बनवून घ्यायचे असतील तर ह्या ताईंना कॉन्टॅक्ट करा. स्क्रीनवर तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिसेल. जय हनुमान, बजरंग बली की जय, जय श्रीराम. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला बजरंग बलींचं दर्शन घडेल, प्रत्येकाच्या मनातल्या सर्व मनोकामना बजरंग बली पूर्ण करतील. जय श्रीराम.